स्मार्ट सुनबाई या चित्रपटाच्या संपूर्ण टीमनं झी 24 तासच्या ऑफिसला भेट दिली। टीमसोबत धमाल गप्पा रंगल्या। यावेळी बिहाइंड द सीन मधील गमतीदार किस्से देखील समोर आलेले आहेत। तर त्यांच्याशी गप्पा मारल्यात आमच्या प्रतिनिधी कावेरी पिंपळे यांनी। नमस्कार, मी कावेरी पिंपळे आणि आज आपल्या झी 24 तासच्या ऑफिसमध्ये स्मार्ट सुनबाई या चित्रपटाची टीम आली आहे आणि खूप खूप स्वागत आहे तुमचं। आणि कसं वाटतं, प्रमोशन्स चालू आहेत। नमस्कार, काय सांगाल? किशोरीताई, तुमच्यापासून सुरुवात करते मी। आजपर्यंत आम्ही जेव्हा कधी तुम्हाला सासूबाई म्हणून असं बघितलेलं आहे तेव्हा खूप पॉलिश्ड आणि खूप श्रीमंत सासूबाई आम्ही असे बघितलेले आहेत आणि यावेळेला हे कॅरेक्टर थोडं वेगळं आहे आणि काहीतरी वेगळं चालू आहे असं बोलायला हरकत नाही। नक्कीच। ॲक्च्युली जेव्हा मला शिवाजी सरांनी कॉल केला की एक सिनेमा मी बनवतोय स्मार्ट सुनबाई आणि त्यात एका ग्रामीण महिलेची भूमिका आहे जी सासू आहे आणि मी म्हटलं ग्रामीण बरं, कारण ग्रामीण म्हटल्यावरती पहिलं मी पण एक मला उत्सुकता वाढते की वा काहीतरी वेगळं करायला मिळेल आणि म्हटलं तुम्हाला स्क्रिप्ट पाठवा। आणि त्यांनी जेव्हा मला स्क्रिप्ट पाठवली, मला ॲक्च्युली ते डिस्लेक्सी असतं ना, असं कळत नाही की काय काय शब्द काय शब्द असं लिटरली झालं, कारण इतका ग्रामीण बाज होता ना त्या स्क्रिप्टचा, ॲक्सेंट होता आणि बरेचसे शब्द आपल्या रोजच्या बोलीभाषेतले नव्हते। तर ते सगळं मी बघितलं, म्हटलं अरे बापरे, यात तर भरपूर पाठांतर करायला मिळेल। शिवाजी सर थोडं सोपं करून द्याल ना? हो 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 असं म्हणाले ते। आणि जनाबाई हे या माझ्या कॅरेक्टरचं नाव आहे। मी एक प्रौढ माणसाचा रोल करतोय, पण तो अत्यंत वासू आहे आणि बायकांवर डोळा ठेवणारा आणि व्हीलचेअरवरनं फिरणारा आणि रात्र झाल्यावर स्वतःच्या पायाने दुसऱ्यांच्या खोलीत डोकावणारा असा तो एक माणूस आहे। तसा मी रोल करतोय त्याचा। तुझा प्रेमावर किती विश्वास आहे? माझा खूप आहे। आणि लग्न बंधनावर वगैरे? माझा प्रेमावर खूप विश्वास आहे। तुझा लग्नावर किती विश्वास आहे? हे मी अजून केलं नाही त्यामुळे मला माहित नाही। तुझ्या घरी सुनबाई कधी येणार आहेत? माहित नाही, मे बी कमिंग सून। कमिंग सून हिंट आहे का? म्हणजे अशी बघितली आहे? खूप छान वाटलं तुमच्या सगळ्यांशीच बोलून। आणि 21 नोव्हेंबरला स्मार्ट सुनबाई हा सिनेमा रिलीज होतोय, तर थिएटरमध्ये जाऊन नक्की बघा आणि कॉंग्रॅच्युलेशन्स टू यू ऑल। खूप छान, ऑल द बेस्ट। थँक्यू सो मच।